सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोडले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। गावोगाव भट शाळा गुरु होती, शूद्रा शिकविती राजद्रोहा। मांग मार मुला दूर बसविती, फुकटचा खाती सर्व फंड। ब्राह्मण पंतोजी गोऱ्या धूर देती, ब्राह्मण पंतोजी गोऱ्या धूर देती। महारास पीडिती धर्मथापा, अंत्य ज्याचा आहे लोकल तो फंड। त्याचे काहो भंड ज्योती म्हणे। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की प्रत्येक गावातील शाळांमध्ये ब्राह्मण शिक्षक होते। फुले यांच्या मते हे शिक्षक शूद्र विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्याबद्दल चुकीच्या समजुती निर्माण करत आणि त्यांना भरकवत असत। मांग व महार समाजातील मुलांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे दूर बसवले जात असे। ही अस्पृश्यतेची आणि जातीय भेदभावाची अमानवी प्रथा होती। शाळासाठी सरकारकडून मिळणारा निधी सर्व समाजाच्या करातून जमा होत असे, परंतु त्याचा लाभ मुख्यतः ब्राह्मण शिक्षक शिक्षण घेत असत। फुले यांना हे अन्यायकारक वाटत होते। ब्राह्मण शिक्षक इंग्रज अधिकाऱ्यांना चांगले असल्याचे दाखवत, पण प्रत्यक्षात महार व इतर अंत्यज समाजातील लोकांना धर्माच्या नावाखाली त्रास देत व त्यांच्यावर अन्याय करत असत। फुले म्हणतात की शाळेचा निधी हा अंत्यज आणि शूद्र समाजाच्या श्रमातून व करारातून तयार झालेला आहे, मग त्या निधीचा फायदा फक्त ब्राह्मणांनीच का घ्यावा हा त्यांचा ठाम प्रश्न आहे। या अखंडात कवी स्वतःचे मत व्यक्त करतात की शिक्षणातील जातीय भेदभाव आणि निधीचा अन्यायकारक वापर तात्काळ थांबला पाहिजे। या अखंडातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण व्यवस्थेतील जातीय भेदभाव, अस्पृश्य विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि सार्वजनिक निधीचा एकाच समाजाच्या हितासाठी होणारा वापर यावर टीका केली आहे। यांच्या मते शिक्षण सर्वांसाठी समान, न्याय आणि भेदभावमुक्त असले पाहिजे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।